आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। हायकोर्टाच्या लिपिक पदासाठीच्या परीक्षेमध्ये राज्यभरात मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेसाठी संगणक उपलब्ध नसल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय। त्याचवेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्रावर जमले। यावेळी पोलीस आणि उमेदवारांमध्ये काही काळ गोंधळही पाहायला मिळाला। दरम्यान कल्याणमध्ये देखील याच परीक्षेसाठीच्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला। कल्याण एपीएमसी मार्केटमधील लिपिक पदाच्या टायपिंग टेस्ट दरम्यान गोंधळ उडाल्यामुळे परीक्षार्थींनी नाराजी व्यक्त केली आहे। परीक्षा देण्यासाठी असलेल्या संगणक त्याचबरोबर कीबोर्डमध्ये बिघाड असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। यावेळी उमेदवार आणि विद्यार्थी यांनी ठिय्या आंदोलन केलंय। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील लिपिक पदाच्या परीक्षेसाठी मोठा गोंधळ पाहायला मिळाला, तर तिकडे कल्याणमध्ये एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्राबाहेर देखील विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। दरम्यान या परीक्षेतील सावळा गोंधळ जो उडालेला आहे त्या संदर्भात कल्याणमधील विद्यार्थ्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया। आम्ही सेंटर शोधत आलो। तुम्हाला खोटं वाटेल, जवळजवळ 2-2.5 तास आम्ही सेंटर शोधत होतो। सगळ्यात पहिला माझा माननीय उच्च न्यायालयाला एकच प्रश्न आहे। मी खूप सन्मान करतो तुमचा, न्यायपालिकेवर आमचा सदैव विश्वास आहे, पण एकच माझा सामान्य माणसाचा प्रश्न आहे, ही जागा आहे का परीक्षा घ्यायची? सगळ्यात महत्वाची गोष्ट, एवढे मोठे चांगले सेंटर सोडून आपण या महानगर म्हणजे एपीएमसी मार्केटमध्ये अशा ठिकाणी एक्झाम घेतोय जिथे आजूबाजूला पाणी सुद्धा नाही मिळत आहे प्यायला। आणि रात्री आम्ही सेंटर बघायला आलो, इथे संध्याकाळी आम्ही सेंटर बघायला आलो, साधा एक बोर्ड पण नव्हता इथे आम्ही इथे वरती विचारपूस केली, तर वरच्या एका माणसाने आम्हाला सांगितलं की अजून आम्ही बोर्ड दिलेत, आम्ही आज रात्री बोर्ड लावणार आहोत। मला एकच खूप आदराने सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, प्रशासनाला आणि न्यायपालिकेला, सगळ्यांवर आमचा विश्वास आहे। आमच्या विद्यार्थ्यांची अशी प्रत्येक वेळेला का विडंबना होते? आम्ही सामान्य माणसांनी कोणाकडे जायचं? तिकडे संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रामध्ये नेमकं काय घडलं याबाबत परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय सांगितलंय आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। माझ्यासोबत जो विद्यार्थी आहे त्याने पेपर देऊन आलाय, तो आतमध्ये पेपर आला। कोणत्या शिफ्ट मध्ये तुझा पेपर होता? माझा 16 तारखेला मॉर्निंगच्या शिफ्टला होता, 10 वाजताची शिफ्ट होती। आता काय झालं आतमध्ये ते सांग। आतमध्ये इथलं जे मॅनेजमेंट यांच्याकडून व्यवस्थित नाही झालं, कीबोर्ड बेकार दर्जाचे कीबोर्ड होते इथे। त्यानंतर पेपर दरम्यान चालू झाली, इथले जे स्क्रीन आहे त्या चालू बंद होत होत्या, सेंटरच्या चालू बंद। त्यानंतर कीबोर्ड, प्रत्येक कीबोर्ड मध्ये इथं जवळपास प्रॉब्लेम होता, प्रत्येक पोराला प्रॉब्लेम होता। त्याबरोबरच माहिती आहे कीबोर्डचा दर्जा पण खूप खालच्या लेवलचा, म्हणजे चांगला व्यवस्थित दर्जा नव्हता कीबोर्डचा। त्याबरोबरच माहिती आहे पोरं बदलून मागत होते कीबोर्ड, हे बदलून पण देत नव्हते कीबोर्ड। त्यांना सांगितलं नाही का अडचणी? काय रिप्लाय होता? सांगितलं पण ते म्हणत होते आता आमच्याकडे एवढंच आहे, आम्ही आता यापेक्षा बदलून देऊ शकत नाही तुम्हाला कीबोर्ड वगैरे। त्यामुळं त्यांनी काही कीबोर्ड वगैरे दिले नाही आणि पटापट एक्झाम अशी लागली, कोणत्या पोराची आता लागली, तिथून कोणता पोरगा 10 मिनिटांनी एक्झाम लावून राहिला। म्हणजे एक्झाम कशी होत असते एका टाइमला सर्वांची, तर इथे एक्झाम माहितीये कोणाची आधी लागली कोणाची नंतर, असा टाईपनं एक्झाम होत होती। आणि एक्झाम माहितीये व्यवस्थितरित्या काहीच झालं नाही, खूप आवाज रूम मध्ये, इकडून खूप बोलणं, कोणत्या पोरांचे तर लॉग इनच झाले नाही, त्यांना थांबून ठेवलं, कोणाचे सबमिट झाले, कोणाचा गोंधळ होता, पूर्ण गोंधळाची वातावरण। अशा याच्यात ते टायपिंग झाली आणि त्या टायपिंग मध्ये सर्व प्रॉब्लेम आला। त्यानंतर म्हणजे प्रॉब्लेम होता। तुझं नाव काय नाही, कुठून आला होता? मी अमरावतीवरून आलो, गौरव वेलकर माझं। हा विद्यार्थी आहे, आतमध्ये नेमकं काय झालं हे सगळं त्यांना सांगितलं, त्यांना स्वतः परीक्षा दिली आहे। त्यामुळे विद्यार्थी जे आरोप करतायत त्यानुसार आतमध्ये जे संगणक आहे ते चालू बंद होतात आणि परीक्षा व्यवस्थित होत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर, कल्याण आणि त्यानंतर आता नांदेडमध्ये देखील परीक्षा केंद्रावर गोंधळ पाहायला मिळतोय। परीक्षा केंद्रावर पुरेशा सुविधा नसल्याची तक्रार आता विद्यार्थी करतायत। नांदेडमध्ये देखील परीक्षेच्या दरम्यान काही सुविधा या विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या नाहीत। या सुविधांच्या अभावामुळे परीक्षेमध्ये त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला।
आणि या सगळ्याची तक्रार आता विद्यार्थी करतायत। एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहिलं मोठा गोंधळ परीक्षा केंद्रावर पाहायला मिळालेला होता। संगणक नादुरुस्त होते, त्याचबरोबर त्यांना देण्यात आलेला कीबोर्ड देखील अत्यंत हलक्या दर्जाचा होता, त्यामुळे परीक्षा देताना अनंत अडचणींचा सामना या विद्यार्थ्यांना करावा लागला। तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावर देखील मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आणि आता नांदेडमध्ये देखील परीक्षा केंद्रावर गोंधळ पाहायला मिळतोय। परीक्षा केंद्रावर पुरेशा सुविधा नसल्याची तक्रार इथले विद्यार्थी करतायत। नांदेडमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी आलेले होते, मात्र परीक्षा केंद्रावर पुरेशा सुविधा नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे। पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जातोय। 2 तासांपासून संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रावरील गोंधळ हा सुरूच आहे। परीक्षा केंद्रावर नादुरुस्त संगणक, त्याचबरोबर हलक्या प्रतीचे कीबोर्ड यामुळे विद्यार्थी आक्रमक बनलेले होते आणि आता विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन आपण पाहतोय। परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी ठिय्या देऊन बसलेले आहेत आणि घोषणाबाजी या ठिकाणी विद्यार्थ्यांची सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहसिन, 2 तासांपासून हा परीक्षा केंद्रांवरचा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता न्यायालयाच्या बाहेरच ठिय्या आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू आहे। सागर, न्यायालयाच्या बाहेर नाही, परीक्षेच्या केंद्राबाहेर आंदोलन सुरू आहे। बरं, एकच केंद्रावर हे आंदोलन सुरू नाहीये, तर एकाच ठिकाणी असं झालं नाही। आता जी माहिती मिळते, नांदेडमध्ये असाच प्रकार घडला आहे, संभाजीनगरमध्ये एमजीएम मध्ये असाच प्रकार घडलेला आहे, सातारा परिसरात असाच परीक्षा गोंधळ झालेला आहे। आपण बघतोय अजूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। पोलीस समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम आहेत। त्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा ऑनलाईन होऊ नये किंवा ही परीक्षा न्यायालयात व्हावी अशी मागणी हे सगळे विद्यार्थी करतात। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सकाळपासून या ठिकाणी बसलेले आहेत। पहिली बॅचची ही सगळी पेपर झाली, त्यानंतर विद्यार्थी बाहेर आले आणि जे विद्यार्थी बाहेर आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आतमध्ये जे कीबोर्ड दिलेले आहे किंवा जे संगणक आहे ते दुरुस्त नाहीये, ते बंद पडतायत, लॉग इन ऑटोमॅटिक बाहेर पडतात, त्यामुळे हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। तुम्हाला सागर, मी तुला 2 दृश्य दाखवतो। ही जी विद्यार्थी आहे हे बाहेर बसलेले, हे सेकंड आणि थर्ड म्हणजे 2 शिफ्ट मध्ये जे 3 शिफ्ट मध्ये परीक्षा होणार त्याचे आहे, आणि आतमध्ये जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांनी परीक्षा दिलेली आहे, ते बाहेर यायला तयार नाहीये। या ठिकाणी न्यायाधीश देखील पोहोचलेले आहे। विद्यार्थ्यांना आणि न्यायाधीशांमध्ये जेव्हा चर्चा होईल त्यानंतर यावर मार्ग निघू शकतो, मात्र आता तरी सगळे विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि फक्त इथेच नाही तर महाराष्ट्रातील अनेक सेंटरवर अशाच प्रकारचा सगळा हा गोंधळ उडाल्याची आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे। तब्बल 2 ते 2.5 तास झालेले आहे। सागर, विद्यार्थी ठाण मानून आहे, आक्रमक आहे। अजूनही बघा, हे बघा, हे आता अजूनही विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू आहे आणि आरोप आहे की ही सगळी परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे आणि ती परीक्षा न्यायालयात घ्यावी, आत्ताची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जाते। आणि धक्कादायक म्हणजे हे परीक्षा केंद्रात जेवढे विद्यार्थी बाहेर आले सगळे नापास झाले असं त्यांचं म्हणणं आहे, कारण कीबोर्ड चालत नव्हता। आणि हे बघा, घोषणाबाजी, हे आणखी दाखवलं, तुम्हाला चित्र दाखवतो। हे बघा, घोषणाबाजी अजूनही सुरू आहे, विद्यार्थी घोषणाबाजी करतायत, विद्यार्थी आक्रमक होत आहेत। आता यांची चर्चा कोण करणार हा मुळात हा प्रश्न आहे। न्यायाधीश देखील इथे आलेले आहेत। या सेंटरच्या जे संचालक होत्या त्या देखील खाली आल्या होत्या, मात्र त्यांनी देखील यावर कोणताच तोडगा काढला नसल्याचा आरोप होता। काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? नक्कीच मोहसिन, तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये, मात्र सध्याची परिस्थिती आपण पाहतो आहोत। परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचा हा मोठा गोंधळ सुरू आहे, विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी विद्यार्थी करतायत। आपण सांगितल्याप्रमाणे न्यायाधीश देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत। नेमका काय तोडगा काढला जातो हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र 2 तासांपासूनचा हा गोंधळ मोहसिन सुरू आहे, विद्यार्थी अधिक आक्रमक बनलेत आणि मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात आहे।
नक्कीच आपण बघतो की आता काही वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आता हे सगळे विद्यार्थी उठतायत. नेमकं काय होतं हे बघावं लागेल. पुन्हा एकदा हे विद्यार्थी आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतात. गेटवर हे सगळे विद्यार्थी चालले ते काही चर्चा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते. मात्र एकंदरीत जे सगळे विद्यार्थी कुणाचा तरी फोन आलेला आहे, त्यांच्याशी हे सगळे विद्यार्थी बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एक न्यायाधीश आहे ते फोनवरून विद्यार्थ्यांशी बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल. स्वतः न्यायाधीश नक्कीच मोहसिन, तुम्ही आपल्या सोबत राहाच. ही दृश्य आपण पाहतो आहोत. विद्यार्थी आक्रमक बनलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. न्यायाधीश स्वतः परीक्षा केंद्रावर हजर झालेले आहेत, दाखल झालेले आहेत आणि काहीतरी तोडगा निघतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण या ठिकाणी आपण पाहतोय एक फोन आलेला आहे आणि या फोनवरून संवाद साधला जातोय. या परीक्षेच्या गोंधळासंदर्भात नेमका काय तोडगा निघतो याकडे आता लक्ष लागलेलं आहे. विद्यार्थ्यांची ही जोरदार घोषणाबाजी आपण पाहतोय. संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्राबाहेर जवळपास 2 तासांपासूनचा हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. विद्यार्थी आक्रमक बनलेले आहेत. मित्र मागे ये ना, मागे ये ना. तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. गेल्या 2 तासांपासून संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी आक्रमक बनलेले आहेत. हायकोर्टाच्या लिपिक पदाची ही परीक्षा होती आणि या परीक्षेमध्ये नादुरुस्त संगणक त्याचबरोबर कीबोर्ड हे अत्यंत हलक्या दर्जाचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलेला आहे आणि या परीक्षेमध्ये कुणीही पास होणार नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि याला जबाबदार हे प्रशासन आहे. त्यामुळे या परीक्षेसंदर्भात तोडगा लवकरात लवकर काढला जावा, आजची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. गेटच्या आतमध्ये परीक्षा देऊन आलेले विद्यार्थी आहेत, तर त्यानंतर जी दुपारची वेळ होती त्या वेळेमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी हे गेटच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे. मोहसिन पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मोहसिन, काही तोडगा निघतोय का? यात एक मोठी अपडेट येते. आता या सगळ्या प्रकरणात मनसेने उडी घेतलेली आहे. मनसेचे अमित ठाकरे यांनी थेट आता त्या ठिकाणी फोन करून सांगितलंय महाराष्ट्रभरात जिथे जिथे हे सगळं गोंधळ सुरू आहे त्या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष घालणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मुंबईत याबाबत ते आता थेट अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं सत्ताधारी जे मंत्री असतील किंवा त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे आता हे आंदोलन आतापर्यंत जे विद्यार्थ्यांचं होतं त्यात आता राजकीय पक्षांनी देखील आता आपली भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे. स्वतः अमित ठाकरे यांनी आता या ठिकाणी विद्यार्थ्यांशी फोनवरून बोललेले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आतापर्यंत जे विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते, आता या सगळ्या प्रकारात मनसेने देखील उडी घेतली. मनसेचे अमित ठाकरे देखील आता या आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता सरकार काही हालचाल करतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विद्यार्थ्यांची 2 महत्वाच्या मागण्या आहेत. एक तर ही परीक्षा रद्द करावी आणि पुढची परीक्षा ही न्यायालयात घ्यावी. यापूर्वी सगळ्या परीक्षा ह्या न्यायालयात झालेल्या आहेत, तेव्हा कधी गोंधळ झाला नाही आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये गोंधळ होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. जी मोहसिन, मात्र केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही, तिकडे कल्याणमध्ये परीक्षेमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय. त्याचबरोबर नांदेडमध्येही परीक्षा केंद्रावर गोंधळाची स्थिती आहे आणि या सगळ्याच ठिकाणी विद्यार्थी आक्रमक बनले आहेत. नेमकं काय चुकतंय? एकीकडे संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय की संगणक नादुरुस्त होते, त्याचबरोबर अत्यंत हलक्या प्रतीचे कीबोर्ड विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते असा आरोप विद्यार्थ्यांचा आहे. मात्र केवळ संभाजीनगर नाही, कल्याण आणि नांदेड अशा दोन्ही ठिकाणी मोठा गोंधळ या परीक्षा केंद्रांवर दिसतोय. बरोबर, फक्त संभाजीनगर नाही, नांदेडमध्ये असाच प्रकार झाला आहे. कल्याणमध्ये देखील विद्यार्थ्यांनी हाच आरोप केलेला आहे. आणि यात चुकलं काय तर हे विषय असा आहे की ही सगळी परीक्षा होणार होती, याचे हॉल तिकीट ऑलरेडी आधीच तयार झाले होते, सेंटर देखील ठरलेले होते. मग परीक्षा जे संस्थाचालक आहे किंवा ज्यांच्याकडे ही जबाबदारी ज्या संस्थेकडे दिली होती त्यांनी विद्यार्थ्यांसाठी जे कीबोर्ड संगणक ज्या गोष्टी लागणार होत्या
त्या व्यवस्थित केल्या नव्हत्या. आता काही विद्यार्थी आपल्याशी इथं बोलत होते, त्यांचं म्हणणं होतं की अक्षरशः परिस्थिती असं आहे की कीबोर्ड दाबल्यानंतर त्याचं बटन हे बाहेर येत आहे, लॉग इन केलं की ऑटोमॅटिक लॉग आउट होत आहे आणि त्यामुळेच ही परीक्षामध्ये जेवढे विद्यार्थी जात आहेत ते नापास होत आहेत. आता पहिल्या बॅच मध्ये इथे जे विद्यार्थी आले आहेत त्यातले 90% पेक्षा अधिक विद्यार्थी नापास झालेले आहे, कारण कीबोर्ड चालत नाहीये, पीसी चालत नाहीये. आणि संभाजीनगरमध्ये 3 ठिकाणी अशीच घटना घडली. एमजीएमला इथं असंच झालेलं आहे, सातारा परिसरात आणि मी जिथे उभा आहे 7 हिल परिसरात, म्हणजे 3 ठिकाणी संभाजीनगर, नांदेड आणि कल्याण अशा अनेक ठिकाणी असाच गोंधळ उडालेला आहे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की सेंटर देताना काळजी घेण्यात आलेली नाही, सेंटर चालकाकडून व्यवस्था करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे विद्यार्थी नापास होत आहेत. या पोरांनी अनेक दिवसांपासून या सगळ्या परीक्षेची तयारी केली. आता इथे कुणी पुण्याहून आलंय, कुणी अमरावतीहून आलंय, कुणी जळगावून आलंय, लांबून लांबून हे विद्यार्थी इथं आलेले आहे आणि आता ते नापास होत आहेत. म्हणजे कीबोर्डच चालत नसेल तर पास कसं होणार असा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर तोडगा काढावा. आता जी माहिती मिळते त्यानुसार जिथे जिथे हे सगळं गोंधळ उडाला आहे संभाजीनगर, तिथे देखील न्यायाधीश पोहोचलेले आहे, ते देखील यावर आता चर्चा करतात. मात्र जोपर्यंत सरकारचा हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत यात तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता सरकारी पातळीवर काय निर्णय होतो का किंवा संबंधित या विभागाचे मंत्री असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री यात लक्ष घालतात का, हे पाहणं देखील महत्वाचं असणार. पण विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे, परीक्षा रद्द करा आणि पुढची परीक्षा न्यायालयात घ्या. जी नक्कीच मोहसिन, त्यामुळे आक्रमक विद्यार्थी झालेले आहेत, जोरदार घोषणाबाजी त्यांची सुरू आहे. एकीकडे आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षांपासून या विद्यार्थ्यांनी तयारी केलेली असते आणि आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल होतात. काही जणांकडे तिकिटासाठी देखील पैसे नसतात. मात्र आज अशी स्थिती आहे की कसंही करून ते परीक्षा केंद्रावर पोहोचलेले आहेत, मात्र त्यांना परीक्षा देताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. चूक ही प्रशासनाची आहे की ज्या संस्थेमध्ये ही परीक्षा होतीये त्या संस्था चालकांची आहे, त्या संस्थेच्या प्रशासनाची आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या विद्यार्थ्यांची मागणी हीच आहे की परीक्षा रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा फेरपरीक्षा घेण्यात यावी. दरम्यान या संभाजीनगर, जसं मोशीन यांनी सांगितलं की संभाजीनगरमध्ये 3 ठिकाणी, तर तिकडे कल्याणमध्ये एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावर आणि नांदेडमध्ये देखील परीक्षा केंद्रावर अशीच स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या 3ही ठिकाणी विद्यार्थी आक्रमक बनलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी त्यांची सुरू आहे. 3ही ठिकाणी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता मोसीन यांनी सांगितल्याप्रमाणे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील या वादामध्ये उडी घेतलेली आहे. विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधलाय आणि सरकारसोबत आपण चर्चा करू आणि फेरपरीक्षेसाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता तोडगा काय निघतो आणि हे विद्यार्थी शांत करण्यामध्ये प्रशासनाला यश येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत मोसीन यांच्याकडे. मोसीन, अमित ठाकरे यांनी नुकताच संवाद साधलेला आहे, विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे आणि अमित ठाकरे यांनी काय आश्वासन दिलंय? नक्कीच विद्यार्थ्यांशी अमित ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधलाय. त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात कुठे कुठे हे सगळा प्रकार झालाय त्याची मी माहिती घेतोय. सगळ्या मनसैनिकांना याबाबत, म्हणजे खास करून विद्यार्थी संघटनेला याबाबत सांगितलेलं आहे आणि त्याची सगळी अपडेट घेऊन आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि त्यामुळे एकंदरीत आता मनसे देखील यात उतरलेला आहे. विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे ते विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की ही जी परीक्षा आहे याबाबत ऑलरेडी सगळ्या सूचना दिलेल्या होत्या, वेळ होता सगळ्या संस्था चालकांकडे जिथे परीक्षा होते, मग त्यांनी सगळी व्यवस्था का केली नाही. आणि अशा पद्धतीने जर पेपर होत असेल तर सगळेच पोरं जर विद्यार्थी नापास होत असेल तर परीक्षा कशी द्यायची. त्यामुळे ही परीक्षा आता रद्द करून ही परीक्षा पुढे घ्यावी आणि न्यायालयात घ्यावी. कारण ही जी परीक्षा आहे हायकोर्ट लिपिक पदाची, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की यापूर्वी ही परीक्षा न्यायालयात व्हायची, मग यावेळेस ऑनलाईन पद्धतीने अशी परीक्षा का घेतली जाते. तर आपण बघितलं तर यापूर्वी देखील जेव्हा ज्या ऑनलाईन परीक्षा आहेत त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. एमपीसीच्या परीक्षेत देखील आपण बघतो की ऑनलाईन परीक्षा काढण्याचा जेव्हा आदेश काढला जाणार होता त्यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन केलं आणि त्यानंतर 1 वर्षासाठी ऑनलाईन परीक्षेवर स्थगिती देण्यात आली. आता या परीक्षेत देखील ऑनलाईन परीक्षेवरच हा सगळा मुद्दा उपस्थित केला जातोय. ऑनलाईन साठी म्हणजे ऑनलाईन जेव्हा परीक्षा होतात तर त्या संगणकावर होतात आणि त्यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या क्लासमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस करतात. ते ज्या कीबोर्डवर प्रॅक्टिस करतात, ते ज्या पीसीवर प्रॅक्टिस करतात, ते इथं आल्यावर मिळत नाहीये. तसे मिळत नसले तरी चालेल, वेगळे कंपनीचे असले तरी चालेल, मात्र ते चालतच नाहीये, लॉग इनच होत नाही आणि ते मध्येच बंद पडतात. अशा या सगळ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पेपर कसा द्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय आणि त्यामुळे विद्यार्थी आक्रमक आहे. अजूनही विद्यार्थी इथं ठिय्या मांडून आहे. आता पुन्हा परत खाली बसतात. जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत सेंटर सोडणार नाही अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. जी नक्कीच मोसीन, थोड्या वेळासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतोय. मात्र या दरम्यान या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून ते कुठून आलेत, त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत हे जाणून घ्या. पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडून येऊ. धन्यवाद या माहितीसाठी.